नमस्कार मित्रांनो आता आपण आलेलो आहे हवेली तालुक्यातील श्रीक्षेत्र तुळापूर या इथे पुणे जिल्ह्यातील प्रसिद्ध बैलगाडा मालक भरत शिवले यांच्या गोट्यावरती आताच जवळपास शतकवीर पक्षा 101 गाठ झालेले पक्षाचे काल सुदुमरे घाटामध्ये घाटाचा राजा आणि जवळपास सेकंदोड कार्यक्रम झालाय। आज दावणीवर आले आपण पक्षा बादशाह आणि त्यांच्या दावणीचा सगळी मुलाखत या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहे। तसंच मुलाखत झाल्यानंतर आम्ही मानेबाईच्या दर्शनाला पण पक्षाला घेऊन जाणार आहे। तर तुम्हाला सगळा व्हिडिओ या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला भेटेल। गंध फुलांचे मनात या सजले सावळी काया बाळ माया मनी तुला पूजले कृपा करी तू आम्हावरी माऊली तू विठू हरी दादा नमस्कार। नमस्कार। परिचय द्या पहिल्यांदा। मी विनायक गुलाब शिवले, भरत शिवलेंचा छोटा बंधू। कधी बस नाही बैलगाड्याचा नाद, कधी बस नाही आपल्याला? बैलगाड्याचा नाद तसा आजोबा पणजोबापासून तर पारंपरिक परंपराच आहे ती तिसरी चौथी पिढी आहे आमची बैलगाडा क्षेत्रात। आणि त्यांना तो नाद असल्यामुळे घरी कायम घोडी बैल असल्यामुळे आपण कायम त्या वातावरणात वावरल्यामुळे आपल्याला लहानपणी एक
4-5 वर्षाचा असतानाच घोडीवर बसणे म्हणा, ते पाहूनच आपल्याला गाड्याचा नाद चालू झालेला आहे आपला लहानपणापासून पूर्ण. चौथ्या पिढीचे हे तुम्ही हो, आम्ही 4थ्या पिढीची. कशी झाली सुरुवात बैलगाड्याची तुमची मग? आमची सुरुवात म्हणजे आमचे चुलते कांतीलाल अर्जुन शिवले हे पहिले गाडा मालक आहेत. ते गाडा पळवायचे पहिले आणि आम्ही त्यांच्या मागे गाड्याला लहान असायचो. मी शाळेत जायचो आणि शाळेतून गाडा असला की दुपारच घरी यायचो आणि त्यांच्या संग गाड्याला जायचो. नंतर गाडा शर्यती बंद झाल्यावरती बैल थोडी कमी झाली. नंतर मग जुने गाडीवाली थोडीशी बंद झाल्यामुळे त्यांनी शांत केलं आणि मग नंतर आपल्याला ती आवड लागलेलीच होती. त्याच्यानंतर आपण बंदीत ही वासरं 2-4 सांभाळणे आणि त्याच्यानंतर बैलगाडा शर्यत चालू झाल्यानंतर तो बादशाह बैल आहे आपल्याकडे. त्या बादशाह बैलावरती आपण लांडेवाडीचा घाट भरला होता पहिल्यांदा. त्या लांडेवाडीच्या घाटात बादशाह पहिलाच घाट पाठीमागं होता जुकाटात. 1 नंबर फायनल झाली लांडेवाडीला 11-97. अशा पद्धतीने बैलगाड्यात पदार्पण त्या जुकाटात त्या बादशापासून आपलं चालू झालं. पहिलं आपण कांड्यावरती बैल पळवायचो. कुठने घेतला होता बादशाह माळशिरसवरून आणला होता. कशी झाली खरेदी काय? लहान बच्चा होता, एक 6-7 महिन्याचा, 16,000 रुपयाला आणला होता. म्हणजे आणल्यानंतर कांड्यावर नियोजन हा, आणल्यानंतर एक 6 महिने झाला असेल कांड्यावरती पळावला. आणि नंतर आपला बंदीच होती ना, बंदीच्या चावाला अगोदर नेमकं एक आठ अगोदर रेसल आपला दावडी या ठिकाणी पाठीमागे घेतला आणि तिथं आपलं लांडेवाडीची यात्रा भरली. बंदीनंतर तिथं किती झाले असं बादशाहच्या घाटाचा? बादशाचे तसे घाट भरपूर झाले. बादशाह जवळजवळ 5 जुकाटाला 3-4 वर्ष झाले बैल पोहत, 4-1 वर्ष झाले बैल पोहत. त्याच्या अगोदर कांड्यावर पळायचं 5-6 वर्ष झाले बैल पोहत. नंतर मग दावणीला कोणता बैल घेतला? बादशाह नंतर भरपूर गोरे घेतले. त्याच्यानंतर बादशाह जुकाटात पळत असताना पक्ष आपण घेतला 1,50,000 रुपयाला. पक्षाची खरेदी केली. लोहगावच्या घाटात त्याला कांड्यावरती धरला पहिल्याच घाटाला आणि तिथून पुढे त्याची परंपरा चालू झाली पळण्याची पक्षाची. ते सातत्य चालूच झाले. हा 100 घाट झाले त्याचे. हो, 100. कालच 101 घाट झाले त्याचे आपल्या चदुंबरे या घाटात. कांड्यावरती किती घाट पळाला? कांड्यावरती साधारणतः 8-12 घाट पळाला असेल. 20 फुटावरती पळायचा तो. लिमगाव, आपले खंडोबाचे लिमगाव ना, लिमगाव दावडी, त्या ठिकाणी पण 20 फुटावरून बारी झालेली. कशी शिकवली म्हणजे घेतल्यानंतर कसं शिकवला पक्षाला असं इथं आपल्या मरकळमधनं घेतला होता आपण. 1-2 रेसल झाल्या पण वासराला स्पीड भरपूर होती. स्पीड भरपूर असल्यामुळे त्याला आपला कॉन्फिडन्स इतका होता की त्याचं स्पीड पाहिल्यावरती आपल्याला काही भीती वाटली नाही. आपण डायरेक्ट बादशाह पुढे धरला त्याला लोहगावच्या घाटात. 12-45 बारी झाली लोहगावच्या घाटात. त्याचा सगळ्यात अविस्मरणीय क्षण कोणता घाट? सगळ्यात अविस्मरणीय क्षण टाळगाव चिखली. कसं होतं नियोजन? मेगा फायनलची यात्रा भरली होती पाठीमागच्या वर्षी टाळगाव चिखली म्हणून. बैल गुडघ्यावरती पडून 1 नंबर मेगा फायनल झाली. ते अविस्मरणीय क्षण. पुणे जिल्ह्यातला सगळ्यात टॉपचा फड? पुणे जिल्ह्यातला तसा टॉपचा फड चिखलीच. यात्रा घाट मोठा आहे, लांब पल्ल्याचा 13 सेकंदाचा आहे आणि खूप घाटावरती लोड असतो. खुराकामध्ये काय काय असतात बैलांना खुराकामध्ये गहू बारडा, मका बारडा, उडीद बारडा, शेंगदाणा पेंट. व्यायाम वगैरे काय करता का बैलांना? व्यायाम तसा चालतो ना. जर बैलांना थोडस विश्रांती झाली समजा 8-15 दिवसाची, मग पोणी टाकतो. एक नदी आपली शेजारी तिथे पोणी टाकतो. तसं जर बैल 8-8 दिवसाच्या कालावधीने पळाला तर मग काही गरज नाही पडत व्यायाम द्यायची, कारण की मग चालू जातं रुटीन ना आपलं कायमस्वरूपी. किती दिवसाचं गप देता बरं पक्षाला तरी साधारणतः? साधारणतः तसा एक 5-6 दिवसाचा गॅप असतो बैलाला. 5-6 दिवसानंतर पळवतोच. 5-6 दिवसानंतर, कारण की बैल रगीत आहे ना आता. बैलाला गोडी कंटिन्यू लागते? हो, बैलाला गोडी म्हणजे कसं सोडताना इकडे चालवताना कसं आता रगीत असल्यामुळे बैल एखाद्या वेळेस काही नजर चुकीने न होण्यासाठी काय तसं काही कोणाला काही केलेलं नाही आतापर्यंत, पण नको काही अप्रसंग घडाय त्यासाठी. बैलाचं ही खासियत काय? बैलाची खासियत आहे ना, बैल फर्स्ट राऊंड पेक्षा फायनलला खूप पळतो. दुसरी एक अशी खासियत आहे की बैल शिस्तबद्ध असल्यामुळं बैल आम्ही कमी सेकंदात विक्रम केलेला आहे झुकण्याचा. पायट या घाटात 6 सेकंदात बैल झुकण्याचा विक्रम केलेला आहे. त्यावेळेस जलवा होता. हा, जलवा पक्ष आतापर्यंत अशी बरेच वेळा झुकलेली. 1 मिनिटाच्या आतमध्ये झुकलेली. कधी 3 मिनिटाचा टाइम असला ना, 3 मिनिटं कधी लागून नाही दिले बैला. 1 मिनिटाच्या आतमध्येच बैल झुकतो. बैलगाडा घाटात आल्यानंतर म्हणजे पक्ष जर घाटात आला त्यावेळेस
बैलांमाग असणारी रामलखन जोडी ही खूप प्रसिद्ध आहे बैलगाड्यात. तर त्या जोडीबद्दल रामलखन जोडी अतिशय प्रख्यात जोडी आहे. बैलगाडा घाटात रामलखन जोडी पाहिली ना की लोक लगेच ओळखतात की पक्ष्या घाटात आलेला आहे किंवा बादशाह आलेला आहे घाटात. म्हणजे रामलखनला हा रामलखन जोडी म्हणजे खूप फेमस आहे. ते त्यांना पाहिलं तरी सांगावे लागत नाही की बैल आलेत का नाही, त्यांना पाहिलं की लोकांना कळतं लगेच बैल आलेली घाटात. पाहुणा नमस्कार. नमस्कार. परिचय द्या पहिल्यांदा. मी संभाजी शेटे, बोरी खुर्द, जुन्नर तालुका, भरत शेठचा बैलगाडा क्षेत्रातील जुना मित्र. कधीपासून आहे आपली मैत्री? या तशी भरत शेठची आणि माझी जवळजवळ 10-15 वर्षापासूनची दोस्ती आहे. आणि योगायोग असा की जेव्हा तुम्ही भरत शेठच्या बैलाची मुलाखत घ्यायला येता त्यावेळेला योगायोग म्हणा किंवा कंची गोष्ट म्हणा त्यावेळेला मी नेमका हजर असतो. कारण ज्या वेळेला तुम्ही बादशाची मुलाखत घेतली त्यावेळेला माझाच बैल बादशा बरोबर पळायला होता निमगाव खंडोबाच्या घाटामध्ये. त्यामुळं ते नातं अधिक घट्ट झाल्यासारखं वाटतं मला. बैलगाडा क्षेत्रापासूनच ही मैत्री जुळत हो, बैलगाडा क्षेत्रातली. काही झालं की बरं शेठचा एक स्वभाव आहे. म्हणजे मी तुम्हाला ते सांगू इच्छितो की कोणाचा पळता बैल घेण्यापेक्षा खालून वासरं आणायची, म्हणजे सांगली जिल्ह्यातून खरसोडीच्या बाजारातून वासरं आणायची, ती शिकवायची, तयार करायची आणि मग ती पळवायची. हा त्या माणसाचा एक स्वभाव आहे. आणि माझं पण थोडक्यात तसंच आहे. मला माझं पण लक्ष असं बारीक वासरांवर असतं नेहमी. त्यामुळे आमच्या दोघांचा बऱ्याच वेळेला त्या क्षेत्रातून संबंध येतो. कोणाचं वासरू पळालं किंवा कसं असावं, त्याचं शरीर कसं असावं, ह्या गोष्टींवर आमच्या दोघांची फोनवर चर्चा असते. आणि आज महत्वाचा दिवस म्हणजे असा की रात्री ते मला सहज बोलले की म्हटले, मला वाटतं 2-3 दिवसापूर्वी त्यांनी एक मुलाखत दिली होती पक्षाची. त्या मुलाखतीत त्यांनी सुरुवातच अशी केली होती की मी वापगावच्या यात्रेला गेलो आणि यात्रा झाल्यानंतर पक्षाला घेऊन मण्याच्या दर्शनाला गेलो. त्यावेळेला बैलगाडा क्षेत्रातील अतिशय दिलदार व्यक्तिमत्व आणि सगळ्या पुणे जिल्ह्याच्या किंवा महाराष्ट्राच्या गळ्यातील ताईत असलेला स्वर्गीय मण्याबाई नाना जवळेकर हे बैलगाडा क्षेत्रातील खरोखर एक दिलदार व्यक्तिमत्व आहे. भरत शेठची त्यांची दोघांची अतिशय घनिष्ठ मैत्री. मग भरत शेठनी ती मुलाखत करताना पहिला उल्लेख मण्याबाईचा केला की मला माझ्या बैलावर मण्याबाईचं संस्कार म्हणा किंवा आशीर्वाद आहे. आणि योगायोगानं दुसऱ्या का तिसऱ्या दिवशी बैल झुपला. काल घाट झाल्यानंतर भरत शेठची परत इथं शिकण टाकून घाटाचा राजाबारी झाली. आणि मग त्यांच्या मनात ती गोष्ट राहिली कुठेतरी, मी काल परवा असं बोललो आणि खरं तसं घडलं दुसऱ्या दिवसाला. त्यामुळं त्यांची इच्छा होती की नाही, मला मण्याच्या दर्शनाला माझा बैल घेऊन जायचं. म्हणून त्यांनी मला फोनवर सहज बोलले, मला बैल घेऊन यायचंय, या तुम्ही पण. आणि योगायोगाने आपली भेट झाली. बैलांची पारख कशी केली जाते मग आता? काय झालं, आता हा ज्याच्या त्याच्या बुद्धीचा कस असतो. भरत शेठच्या बाबतीत किंवा पक्षाच्या बाबतीत बोलायचं जर ठरलं, काय झालं की पक्षाच्या बाबतीत बोलायचं जर ठरलं तर तुम्ही नेहमी प्रत्येक घाटातल्या व्हिडिओ तुमच्याकडे सगळ्यांकडे असतील. त्याच्याबरोबर झुपलेली बैल किंवा त्याच्या पुढे असलेलं कांड हे भरत शेठ कुठून शोधून आणतात आणि काय करतात त्यांचं त्यांना माहिती. म्हणजे आपल्या मनात पण नसतं. आता आपण काय विचार करतो, सध्या टॉपचा बादशाह कोण आहे पुणे जिल्ह्यामध्ये? पक्षा. पक्षाबरोबर बारकाली वासरं पळवायची. पण हा माणूस डेअरिंग करतो आणि नुसतं डेअरिंग नाही तर सक्सेस होतं. मग याचा अर्थ त्या पक्षाबरोबर भरत शेठला देखील बैलगाड्यातला चांगला वरदस्त आहे असं माझं मत आहे. आणि म्हणून आमच्या दोघांची दोस्ती थोडीशी जरा घट्ट आहे, कारण डेअरिंग पण करतो ना. कोण कोण असतात संघटनेमध्ये आता? नाही, भरत शेठच्या संघटनेचा माझा फारसा परिचय नाही आणि भरत शेठला संघटना फार आवडत नाही. त्याचं कारण असं, जितकी मोठी संघटना तितक्या व्यक्तींचे विचार वेगवेगळे असतात. आणि इथं सोनेभाऊ किंवा भरत शेठ हे दोघं सर्वा जो काही निर्णय घ्यायचा ते भरत शेठ स्वतःच्या मनाने घेतात. आणि आजपर्यंत मला वाटतं साहेब केसरी झाल्यापासून तर आजपर्यंत 100 घाट झाले. 100 घाटामध्ये पक्षाने 1 नंबरलाच बारी केली आणि ते सगळं श्रेय त्यांच्या स्वतःच्या आत्मविश्वासाला आहे.
तुम्ही आता पक्षाच्या भरपूर गाड्या बघितल्या असाल, तुम्ही एखादी बघितलेली आवडता घाट कोणता तुमचा पक्षाचा? म्हणजे काय तुमच्या झालं, अं, मी यात्रेला आलो नव्हतो, पण लाईव्हला होतो. मी लाईव्ह पाहत होतो. चिखलीचा घाट हा पक्षाच्या आयुष्यातील, बरशेटच्या आयुष्यातील, पूर्ण कुटुंबाच्या आयुष्यात परत असा प्रसंग येऊ शकत नाही. काय झालं, चिखलीला पळायचं म्हणजे सोपी गोष्ट नाही. 13 सेकंद पळायचे. शेजारी पण बैल चांगलाच होता, कांड बी त्यांचं चांगलंच होतं, टॉपचंच होतं. झाली म्हणल्यानंतर बैल बाहेर सरला भीतीकडे आणि गुडघा टेकला बैलाचा, कम्प्लीट गुडघा टेकलाय. तुम्हाला व्हिडिओ मध्ये दिसेल ते. आणि ते करून घड्याळ केलं, मग ही सोपी गोष्ट नाही. हा आमच्या सगळ्यांच्या आयुष्यातला सगळ्यात महत्वाचा क्षण. पक्ष बैल आता बघतोय आपण प्रत्येक घाटात फायनली मारतोय, घाटाचा राजा, 1 नंबरच्या फायनली. बरोबर. एवढा बैल पळतोय, याच्या माग नक्की काय असं, म्हणजे काय जादू असं नक्की? बैल एवढा पळतोय, लोकांचं भरपूर जणांचं असं म्हणणं असं की खरंच बैल जास्तच पळतोय, याच्या माग काय असं नक्की? काय आता वाटतं? याचं कारण मी असं सांगेल साहेब तुम्हाला, की ह्या 2 भावांचं कष्ट. मी तुम्हाला सांगू इच्छितो की समजा खाली वासरू जर एखादं म्हणजे मोबाईलवर आलं किंवा ऑनलाईन दिसलं, त्याची किंमत जर मार्केट भाव 60,000 रुपये असेल, तर बरं शेठ 70,000 रुपयाला खरेदी करतात. आणि जर त्यांना वाटलं वासरू गरम आहे, तर स्वतः पिकअप मध्ये बसून जाणार तिथपर्यंत. म्हणजे समजा खरसुंडीच्या बाजारात असेल किंवा आजूबाजूच्या परिसरात असेल, स्वतः पिकअप मध्ये बसून जाणार तिथपर्यंत. तिथं जाऊन स्वतःच्या हाताने ते गाडीत भरलं जाणार. आणि तिथून हा व्यक्ती तुम्हाला पटणार नाही. समजा पक्षाच्या बैलाच्यामुळे यांच्या भोवती आता थोडस वलय तयार झाले, पण ते स्टँडर्डनेस हा माणूस धरत नाही किंवा त्याचा युग धरत नाही. तिथून पिकअपवरच्या टपावर बसून घरापर्यंत येणार आणि स्वतः खाली करणार. हे बरंच सोडून पुणे जिल्ह्यात दुसरं कोणी करू शकत. कोणाची बरोबरी नाही, नक्कीच नाही करायची, पण इतकं प्रामाणिक कष्ट दुसरं कोणी करू शकत नाही. म्हणजे तितका दोघा भावांचा विचार आहे. आणि इथं येऊन ते शिकवायचं, पळवायचं. पळलं तर ठीक, नाही पळलं तर जे मित्रपरिवार आहे त्यांना ते अर्ध्या भावात देऊन टाकतात. पण त्यांचं स्वप्न एकच आहे दोघा भावांचं, की आम्हाला खालून बैल वासरू खरेदी करून स्वतःच्या आकलीनं बैल तयार करून घडवायचं. आणि हेच रहस्य पक्षाच्या बाबतीत आहे. म्हणजे त्या बैलाचा डाएट असेल किंवा त्याचं खाद्याची वेळ असेल, ह्या सगळ्या गोष्टी वेळच्या वेळी पाळल्या जातात. त्यांचा दुधाचा व्यवसाय आहे. घरी काम करायला तुम्ही जर पाहिलं तर कुटुंब छोटं आहे. त्यांच्या मिसेस असतील, आई असतील आणि हे 2 जण भाऊ, म्हणजे 3-4 माणसं काम करायला फक्त. आणि त्याच्यात सगळं हे ऍडजस्टमेंट करायची. यात्रेला गेल्यानंतर सहज आपल्याला माहिती अख्खा दिवस जातो, पण सगळं सकाळी गायांचं काम उरकून, दुधाचा व्यवसाय सांभाळून, बैलाचं खाद्य सांभाळून, मग बैल जत्रेत घेऊन जाऊन सोनेभाऊ स्वतः बैल धरतो, दुसऱ्याच्या ताब्यात पण नसतो. म्हणजे हे कुठंतरी कष्ट आहेत ना. आणि इतके म्हणजे बरंच शेटपेक्षा पैशावाली कुटुंब भरपूर आहेत, बैलगाड्यावाले पण भरपूर आहेत, किंवा पक्षापेक्षा पळणारे बैल पण पुणे जिल्ह्यात तो आपले जे आहेत, असं नाही म्हणत नाही ते कधी. पण जे पाहिजे बैलाला ते त्या वेळेला देण्याची क्षमता ह्या कुटुंबाकडे भरपूर आहे. आणि हेच हे बैल पाळण्यामागचं खरं रहस्य. बरं शेठ, तुमचे सगळ्यात जवळचे जोडीदार आहे. खरं म्हणायचं म्हणजे सोशल मीडियापासून खूप दूर येते नाही का, कधी कॅमेरा समोर येत नाही. तर काय आहे नक्की म्हणजे? आता माझा जवळचा मित्र म्हणून सांगतो, काय होतं, बरंच शेट आहे ना, मैत्री जपणारा माणूस आहे पुणे जिल्ह्यामध्ये. म्हणजे आपण मगाशी बोलता बोलता बोललो की समजा एखाद्या गरीबाची जरी वासरं असतील तर ते कधी युवा धरत नाही. झोपायच्यात सक्सेस हो नाही हो कसे हो. मग त्यांना काय वाटतं, समजा सोशल मीडियामध्ये जास्त आलो, चुकीचा शब्द गेला, कोणाचा अनादर झाला, कोणाच्या नकळत भावना दुखावल्या गेल्या, तर लोक आपल्यावर नाराज नको, किंवा आपल्या स्वतःला जास्त युग झाला असं बी वाटायला नको. म्हणून ते शक्यतो ह्या गोष्टीपासून कायम दूर राहतात.
चुकीचा शब्द नको जायला, कोणाचा अपमान नको व्हायला. याच्या पलीकडे असं असं ठरून काही नसतं त्यांचं कधी काही. पाहुणा नमस्कार. नमस्कार. पहिल्यांदा तुमचं नाव सांगा. माझं नाव बजरंग बाळासाहेब टाकळकर, मरकळ तालुका, खेड, जिल्हा पुणे. पक्षाबरोबर बारीबरोबर असता तुम्ही प्रत्येकात. हा, प्रत्येक काय सांगता पक्षाबद्दल? आज 101 गाठ झालेत पक्षाचे. पक्षाबद्दल सांगायचं म्हणजे निशब्द आहे. म्हणजे जी ओळख आहे बरेच शेटची नाही, फक्त आमच्या पक्षा म्हणून. म्हणजे आता गाडा क्षेत्रात भरपूर बैल पळतात आणि तुमच्याकडे क्षेत्रातली मी बऱ्याच वेळा मुलाखत घेतली. जसं मुल शेड आला तसं गाड्यात बरंच शेड झालाय आणि हा बैलांनी केलाय. म्हणजे सांगायचं त्यामुळे पक्षाबाबतीत सांगणं तेवढं कमी. बरं शेट आणि तुमची मैत्री कधी बसणार? बरंच शेटचं नाव मी आमच्या वडिलांपासूनचे संबंध आहे, मेघरचे संबंध आहे. आणि बरंच शेट हे मी एक नाजूक परिस्थितीतून स्वतःच्या हिमतीवरती जे काय आता उभं केलंय स्वतः बरंच शेटने केलेलं आहे. आणि त्याला साथ द्यायला आता पक्ष आहे. खरं सांगायचं तुम्हाला, स्वतः दूध व्यवसाय करत असताना सकाळी 6 वाजता उठल्यापासून संध्याकाळी 10 वाजेपर्यंत फार जनावरांचं पार ते झाडलोट पार सगळ्या गोष्टी काय करायचं, फार खाणं पिणं आणायचं असं, दूध घालायचं असं, म्हणजे त्यांना 1 मिनिट सुद्धा वेळ नाही त्याच्या बाबतीत. पण एवढ्या सगळ्या गोष्टी करत असणे आता पक्षामुळे जी प्रसिद्धी आहे शेटची, याच्यात कधी त्यांना 1 इंच सुद्धा गर्व नाही. म्हणजे स्वतः आता आम्ही फिरतोच असतो, पण कधी त्यांना म्हणलं ना आपण आपल्याला इकडे जायचं, त्या गोष्टीसाठी प्रत्येक गोष्टीला कारण फक्त पक्ष आहे. त्यांच्या बाबतीत सांगायचं झालं. बैलगाडा क्षेत्रामध्ये मार्गदर्शन खूप महत्वाचं आहे. तर आतापर्यंत तुम्हाला कोणी कोणी मार्गदर्शन केलं बैलगाड्या? बैलगाडा क्षेत्रात मार्गदर्शन हे खूप महत्वाचं असतं. शेवटी कसं असतं, मोठ्यांचे विचार हे घेऊन पुढे चालणं योग्यच असतं. कधी पण मोठ्यांना अनुभव असतो जास्त, त्याच्यामुळे तसं पाहता खूप मार्गदर्शक आहे बैलगाडा क्षेत्रात. पण ठराविक नाव आहे 2-3. आम्ही सुरुवातीला बैलगाडा क्षेत्रात आलो होतो. काळूतात्या गावडे असतील, नारायण शेठ आवाळे असतील, गोट्याभाऊ फुले असतील, असे खूप सारे मंडळी, त्यांचे खूप मार्मिक मार्गदर्शन आम्हाला बैलगाडा क्षेत्रात मिळत गेल्यामुळे त्या उंचीवर आज आम्ही येऊन पोहोचलेलो आहे. बैल आता भरपूर बघतो आपण. बैल म्हणजे काय काय घेतले पाहिजे बैलातले, म्हणजे घेताना ज्यावेळेस बैल खरेदी करतो आपण त्याच्यामध्ये बैल खरेदी करताना बैलाची लांबी पाहिली पाहिजे, बैलाची चपळता पाहिली पाहिजे, बैलाची खुरं असतात, बैलाचे सगळेच कांबळ, शेपी, बैलाचा बाशिंग सगळेच गुण पाहिले जातात बैलाचे. बैल हा गरमच रक्ताचा असला पाहिजे. काय होतं, तरुण पिढी जास्त याच्यामध्ये येते नाही का, मग काय काय वेळेस बैल घेण्यामध्ये फॉल्ट होतात. खूप महागातले बैल घेतले जातात त्यांच्यामध्ये नाही का. हा, ते आता ते कसं झालंय, तरुण पिढीला थोडा अनुभव थोडासा कमी असतो आता नवीन तरुण पिढीला. आणि ते कसं होतं, ती कुणाच्या तरी सल्ल्यानुसारच गाडा पळवतात. आणि मग कोणीतरी सांगितलं की बा आपल्याला हा बैल घ्यावा लागला एवढ्याला, की तेवढे पैसे देतात लगेच. पण तो बैल काय क्वालिटीचा आहे, काय कॅटेगरीचा आहे हे पाहिलं पाहिजे त्यांनी, की बैल टिकण्या किती योग्य आहे बैलगाडा शर्यतीसाठी, की त्याचा कार्यकाळ काय, बैलाची लांबी तुम्हाला सांगितलं तेच. आता मागाशी पण बरेच शेट बोलले, सगळं बंधूच बघतात. घरचं नियोजन म्हणा, म्हणजे बैलांचं नियोजन घरचं डेली रुटीनचं आहे हे सगळं तुम्हीच करता. हो. कसं असतं म्हणजे तुमचं दिनक्रम? बैलाचं शेड्यूल सकाळचं कसं, आपला जर्सी गायांचा दुग्ध व्यवसाय पाहून बैलांचं करणं अवघड जात नाही, कारण की तिकडे पण ती जनावर आहे आणि इथं पण ही जनावर आहे. त्याच्यामुळे त्यांचं काय होतं, एक सलग काम करण्याला काही अडचण होत नाही. आपला वेगळा व्यवसाय नाही, ते दोन्ही व्यवसाय एकत्र करायला काही अडचण येत नाही. त्याच्यामुळे सकाळी दूध काढलं की दूध डेअरीला जातं आणि दूध डेअरीला गेल्यानंतर बैलांचं पाहिलं जातं. म्हणजे ते एक रूटवरच काम आहे ना ते, त्याच्यामुळे ते करायला काही एवढी अडचण जाणवत नाही. बैलांना जो खुराक देता, मग वाळल्या वैरणीमध्ये काय काय देता तुम्ही? वाळ्या वैरणी म्हणजे मक्याचा कडबा असतो, वाळला कडबा, वल्ली मका, वल्ली ज्वारी. आपल्याला हो, 2 गोडी आपल्याकडे. पहिलं म्हणजे तुम्ही गोडीवरती बसायचे म्हणा. हो, गोडीवरती घरी बसलेलो आहे, घाटात नाही बसलेलो आपण. आता घाटात आपले बंटी शिवले म्हणून बंधू जॅकी, ते चांगल्या प्रकारचे जॅकी पुणे नगर जिल्ह्यात त्यांचं खूप नाव आहे, प्रसिद्ध जॅकीस्वार म्हणून. मग ते बसतात म्हटल्यावरती मग आपण बैल जुपायला धरायला आपण असतो, त्याच्यामुळे मग ते बसतात गोडीवरती. आतापर्यंत कसं आहे, तुम्ही प्रत्येक आठामध्ये असताय सुट्टीला, पक्षाच्या सुट्टीला, परत बादशाच्या सुट्टीला तुमचं असतंय. तर आतापर्यंत तुमची सुट्टी फसलीच नाही म्हणजे? मला तरी आठवत नाही, म्हणजे माझ्यामुळे गाडा पडलाय कधी असं.
जे 100% माझ्याकडनं बैल थोडा लेट होत असेल, पण कधी बैलांचं नुकसान झालेलं मला तरी आठवत नाही माझ्यामुळे बैलांची किंवा बारी पडली बैलांमुळे. आता मी जवळजवळ 100 गाठ मीच होतो ना दुपायला पक्षाला.